हॅलो नमस्कार फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्याकडे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा कन्सेप्ट आहे आणि तोच कन्सेप्ट आज आपण इथे फॉलो करणार आहोत. आज आपण 2 ऑर्गनायझर बनवणार आहोत जे आपल्याला घरामधील वस्तू ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे ऑर्गनायझर आपण बनवून रेडी करणार आहोत. तर बघूया आता आपण हे ऑर्गनायझर कसे बनवायचे. तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे अशा प्रकारचा बॉक्स जो आपण अमेझॉनवरनं किंवा मग फ्लिपकार्ट किंवा मग शूजचा एखादा बॉक्स जो असतो तो इथे आपण वापरू शकतो. तर बॉक्स कुठल्याही साईजचा असू द्या, तर हा बॉक्सचा आपण इथे वापर करणार आहोत ऑर्गनायझर बनवण्यासाठी. तर जो बॉक्स आपण घेणार आहोत तो कुठल्याही साईजचा असला तरी चालणार आहे. मी आधी क्लिअर केलं आहे. तर इथे मी जो बॉक्स घेतला आहे त्याच्यावर असणारं कवर जे आहे ते मी इथे काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याचा उपयोग पण इथे करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक गोष्ट इथे लागणार आहे, ती म्हणजे अशा प्रकारचे आपल्याकडे असणारे पिलो कवर जे आपण वापरत नसेल असे पिलो कवर आपण घ्यायचे आहेत. आणि हे पिलो कवरची पण साईज आपल्याला कुठल्याही प्रकारचे चालणार आहे. मोठं जरी असलं तरी आपण हे पिलो कवर वापरू शकणार आहोत. पिलो कवरमध्ये आपला जो बॉक्स आहे तो आडवा करून आपल्याला आत टाकायचा आहे आणि अशा प्रकारे दोन्ही साईड जे आहेत ते आपल्याला या बॉक्सच्या आतमध्ये अशा प्रकारे ॲडजस्ट करून ठेवायचे आहेत. आतमध्ये आपल्याला त्या ॲडजस्ट करायच्या आहेत. पिलो कवर बॉक्सपेक्षा थोडं मोठं आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने दोन्ही साईड ज्या आहेत त्या पिलो कवरच्या बॉक्सच्या आतमध्ये घालून घेतलं आहे. आता बॉक्स मी उलटा केलेला आहे आणि जे आपल्या पिलो कवरचं टोक आहे ते टोक जे आहे ते मी अशा त्रिकोणी शेपमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि हे जे फोल्ड केलेलं पिलो कवर आहे तिथे मी सेफ्टी पिन लावली आहे. सेफ्टी पिनच्या ऐवजी तुम्ही हाताने शिलाई करू शकता, परंतु आपल्याला जर हे धुवायचं असेल तर आपण बेस्ट वे की आपल्याला इथे पिन लावलेली परवडणार आहे. दोन्ही साईडला अशा पद्धतीने मी खालून सेफ्टी पिन लावून घेतले आहे आणि आता बॉक्स जो आहे तो सरळ करून आता ज्या आतमध्ये पिलो कवर आपण ॲडजस्ट केला आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे हाताने. आणि त्यानंतर हा बॉक्स जो आहे तो आपला ऑर्गनायझर जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये आता आपण कापलेला जो कार्डबोर्ड आहे तो यामध्ये टाकायचा आहे. त्यामुळे ह्या ऑर्गनायझरचा जो बेस आहे तो एकदम परफेक्ट तयार होणार आहे. आता ऑर्गनायझर अशा पद्धतीने मी रेडी करून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण काय काय भरू शकतो, तर आपले जे कपडे आहेत ते आपण यामध्ये सहज ॲडजस्ट करू शकतो किंवा मग मुलांचे जे पुस्तकं असतात ते पण आपण यामध्ये ठेवून त्यांच्या जे स्टडी टेबल आहे त्यावर आपण हा बॉक्स ठेवू शकतो. हे ऑर्गनायझर आपण तिथेही ठेवू शकतो. त्याचप्रमाणे किचनमधले नॅपकिन्स असतात ते नॅपकिन पण आपण यामध्ये छान ऑर्गनाईज करून आपल्या किचन ओट्यावर किंवा मग जो प्लॅटफॉर्म आहे त्यावर हे आपण ऑर्गनायझर तिथे ठेवू शकतो. तर पिलो कवर आणि आपला जो बॉक्स आहे त्यापासून कसं आपण ऑर्गनायझर बनवायचं हे पाहिलं. त्यानंतर आपण बघणार आहोत आपल्याकडे असणारे अशा प्रकारचे प्लास्टिकचे जे डबे असतात जे काही ना काही कारणास्तव खराब झालेले असतात किंवा तुटलेले असतात. तर यांच्यापासून आपण ऑर्गनायझर बनवणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याकडे अशा पद्धतीच्या कॅरी बॅग्स असतात. या कॅरी बॅग्स ज्या आहेत त्यांचाही आपण आज उपयोग करणार आहोत. तर सगळ्यात आधी मी कॅरी बॅग जी आहे ती उलटी करून घेतलेली आहे, म्हणजे आतली साईड बाहेर काढलेली आहे आणि जो बॉक्स आहे तो मी अशा पद्धतीने आडवा आतमध्ये घातलेला आहे. आणि आता आपल्याला अशा पद्धतीने बॉक्सच्या आतमध्ये ही जी कॅरी बॅग आहे ती आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. ह्या बॉक्सच्या आतमध्ये ही कॅरी बॅग अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला सगळ्या साईडने व्यवस्थित ही कॅरी बॅग नॉर्मली ॲडजस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला सेफ्टी पिनने याला फिक्स करून टाकायचं आहे किंवा मग आपण हाताने याला शिलाई करू शकतो. सेफ्टी पिन अशा पद्धतीने लावल्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडने ही जी कॅरी बॅग आहे तिला ॲडजस्ट करायचं आहे. सेम मी पहिलं जे ऑर्गनायझर तुम्हाला बनवून दाखवलं होतं त्याच पद्धतीने ह्याचा त्रिकोणी शेप जो आहे तो आपल्याला खाली न्यायचा आहे बेसला आणि तिथे पण सेफ्टी पिनने आपल्याला ॲडजस्ट करून टाकायचं आहे, फिक्स करून टाकायचं आहे. आणि त्यानंतर हे ऑर्गनायझर अगदी 5 मिनटात रेडी झालेलं आहे. किचन ओट्यावर आपल्याकडे
तेलाची बरणी किंवा लोणच्याची जी बरण्या असतात त्या आपल्याला ह्या ऑर्गनायझरमध्ये अशा पद्धतीने आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. तर हे छोटंसं ऑर्गनायझर आपण किचन ओट्यावर साईडला ठेवू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशा प्रकारचे बॉक्स असतात ज्यांचा आपल्याला अजिबात उपयोग नसतो आणि पिलो कवर जे जुने असतात ते पण आपण जपून ठेवलेले असतात. तर त्यांचा उपयोग करून आज आपण ऑर्गनायझर बनवलं आहे आणि हे ऑर्गनायझर आपल्या प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे. मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. होईल तेवढं तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर याला नक्की शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंटद्वारा नक्की कमेंटमध्ये कळवा. असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला जर बघायला अजून आवडणार असेल तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग मी आता इथे थांबणार आहे. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.